नमस्कार मंडळी, आज आपण आलो आहोत सिद्धार्थ मोटर्सच्या दुसऱ्या ब्रांच मध्ये आणि आपण इथे एक्सप्लोर करणार आहोत सर्वांची लाडकी द ऑल न्यू फोर्स ट्रॅक्स तूफान। चला तर मग आज कुछ तूफानी करते हैं। तो मंडळी आता आपण तुफानचा फ्रंट साइड बघूया। क्लीन कंपोजिट हेडलॅम्प, इंडिकेटर, फोर्स बॅजिंग, मजबूत बंपर, फॉग लॅम्प साठी जागा आणि म्हणजे 16 इंची टायर्स एकदम कडक। आणि तुफानला 4 सिलेंडर्स 2596 सीसी चा दमदार इंजिन आहे। तर मंडळी आता आपण ड्रायव्हरच्या बाजूला काय काय फॅसिलिटीज दिलेल्या आहेत ते आपण एक्सप्लोर करूया। या तर मग आता स्टीअरिंग जवळ आहे आपण, तर हे आहे लाईट इंटेन्सिटी कंट्रोलर। इथे आपण स्विच करू शकतो की लाईट कुठल्या टेम्परेचर वरती ठेवायची किंवा कुठल्या लेवलवर ठेवायची, असं हे कंट्रोलर आहे। आणि आता मी तुम्हाला डोअर ओपन करून दाखवतो की आपल्या ड्रायव्हरच्या बाजूला काय काय दिलेले आहे। इथे आपण बघू शकतो की ड्युअल टोन इंटिरियरचा दिलेला आहे कव्हर, मॅन्युअल लॉकिंग सिस्टम आहे आणि आपल्याला पॉवर विंडो दिलेले आहे। विशेष म्हणजे चारही डोअर्सला पॉवर विंडो दिलेले आहे। त्यात महत्त्वाचं म्हणजे की चाइल्ड लॉक सिस्टम दिलेला आहे इथे, म्हणजे आपल्या ट्रॅव्हलिंग मध्ये कोणताही बेबी असेल किंवा छोटी मुलं असतील तर अचानकपणे कोणी दरवाजा उघडू नाही शकणार, हे असं अँटी लॉक सिस्टम दिलेलं आहे। आपण आता बघू शकतो की ड्युअल टोन इंटिरियर दिलेला आहे आणि मजबूत हँडल आहे ग्रिपिंग साठी। अजून डॉक्युमेंट ठेवायला काही स्पेस दिलेला आहे छोटे, त्यात तुमचे प्रॉपर डॉक्युमेंट्स बसू शकतात। ड्रायव्हर सीट साठी जेव्हा ड्रायव्हिंग कम्फर्टनेस व्हावा त्यासाठी आपल्याला ऍडजस्टेबल सीट्स दिलेले आहेत आणि विशेष रिक्लायनर दिलेला आहे, एकदम गुड। ड्रायव्हर ची हाईट समजा मोठी असेल तर त्यांना चांगली एक हेडरूम दिलेला आहे आणि विशेष म्हणजे की हेड रिक्लायनर ऍडजस्टेबल दिलेला आहे आणि पॅसेंजरला सुद्धा एक दिलेला आहे। तर आपण त्याचं इंटिरियर प्लस काय अजून फॅसिलिटीज आपल्याला गाडीमध्ये मिळतात, ही आता आपल्याकडे बेसिक व्हेरियंट आहे पण ह्याच्यामध्ये आपल्याला टॉप व्हेरियंट पण सुद्धा मिळते। तर हे आहे स्टीअरिंग, मजबूत स्टीअरिंग आहे, कम्फर्टेबल पॉवर स्टीअरिंग आहे, चांगला हॉर्न पण दिलेला आहे। तर आता आपण इथे बघू शकतो की आरपीएम मीटर दिलेला आहे, स्पीडोमीटर दिलेला आहे आणि इथे छोटासा डिजिटल इन्स्ट्रुमेंट म्हणजे आपण इथे डिजिटल डिस्प्ले मध्ये बघू शकतो की फ्यूल कॅपॅसिटी, ॲडब्ल्यू कॅपॅसिटी, किती किलोमीटर्स झालेले आहेत, टेम्परेचर किती आहे ते आपण चेकआउट करू शकतो डिजिटल डिस्प्ले मध्ये। आणि ट्रान्समिशन कंट्रोल डिस्प्ले दिसत आहे आपल्याला इथे। आपण आता डॅशबोर्ड चेक करूया। ड्युअल टोन डॅशबोर्ड आहे इथे आपल्याला, हे बेसिक व्हेरियंट आहे। इथे आपल्याला टॉप व्हेरियंट मध्ये न्यू डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आपण लावू शकतो आणि डीईएफ डिस्प्ले पण दिलेला आहे कंपनीने। प्लस आपण इथे एसीचे कंट्रोलर सुद्धा लावू शकतो आपण, स्पेस दिलेला आहे। पार्किंग लाईट्स आहे, हे बटन्स कंट्रोलर्स आहेत काही। आता ड्रायव्हर जवळ आपला 12 वोल्टचा चार्जिंग पॉईंट मिळतो। अजून पॅसेंजर साठी पण आपल्याला 12 वोल्टचा एक चार्जिंग पॉईंट मिळतो, कारण आपल्याला एक सवय असते इंडियन लोकांना की नाही का सारखं चार्जिंग करायचं। आता ड्राईव्ह करताना ड्रायव्हर लोकांना मग तो सारखा त्रास नाही होणार, तर आपल्या पॅसेंजर मध्ये त्याचा तो USB केबल लावेल आणि चार्जिंग करत राहील आरामात किंवा मूवी बघत एन्जॉय करेल मस्त। आपल्याला 5 गिअर मॅन्युअल ट्रान्समिशन या गाडीत मिळतो। डॅशबोर्ड वरती आपल्याला 4 AC पॉइंट्स मिळतात आणि आपल्याला डिक्की पण मिळते डॉक्युमेंट्स ठेवायला, फाईल ठेवायला किंवा मोबाईल ठेवायला। केबिन मध्ये आपल्याला पॅसेंजर साठी 2 पर्सन साठी मोठे सीट्स अवेलेबल आहेत। सेफ्टी साठी सीट बेल्ट अवेलेबल आहे जे 2 लोकांना आरामशीर पोहोचू शकते। बघू शकतो की लेगरूम सुद्धा मोठा दिलेला आहे, हायटेड पर्सन सुद्धा आरामशीर बसू शकतो, म्हणजे त्याचा जो ट्रॅव्हल एक्सपिरियन्स आहे तो आरामदायी होतो। अजून एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला दाखवायची आहे, दाखवतो।
ज्यांचा आहे तो ऑलमोस्ट 2 फुटापर्यंत दिलेला आहे आणि दिलेला आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे जेव्हा पॅसेंजर आतमध्ये बसायला जाईल तर तुम्हाला हँडल बार सुद्धा दिलेले आहेत की आपण आतमध्ये आरामशीर बसू शकतो. हीच त्या दमदार गाडीची खासियत आहे की ज्येष्ठ नागरिक असो किंवा हायटेड माणूस असो आरामशीर बसू शकतो आणि त्याचा प्रवास आरामदायी होऊ शकतो. बेस्ट म्हणजे याच्यात आपण इझिली दरवाजा ओपन करू शकतो. आता आपण चेकआउट करूया पॅसेंजर सीट. तर या डोरला आपण बघू शकतो की थोडस स्पेस दिलेला आहे, एखादा छोटा डॉक्युमेंट ठेवण्यासाठी. पॉवर विंडो विशेष म्हणजे दिलेला आहे आणि हँड रेस्ट की जिथे पॅसेंजर आरामशीर पकडून बसू शकतो. हा सीट्स एकदम प्रीमियम दिलेले आहेत. फक्त इथे आपल्याला हेडरेस्ट मिळत नाही, बट आपल्याला एकदम आरामदायी प्रवास होऊ शकतो कारण एकदम कम्फर्टेबल सीट्स आहे. लेगरूम मोठा आहे त्यामुळे मस्त पसरून आरामशीर आपण प्रवास करू शकतो. एक विशेष क्वालिटी आहे या गाडीचं की याच्यात आपण 3 जण 4 जण ऍडजस्ट होऊन व्यवस्थित आरामशीर आपण निवांत प्रवास करू शकतो. म्हणून तर ही दमदार गाडी आहे ना. आता आपण बघूया बॅक साईड. बॅक सीट्स कसे आहेत आणि किती जण आपण बसू शकता, पॅसेंजरची कॅपॅसिटी काय आहे हे आपण चेकआउट करूया. चला तर मग. म्हणजे आपण आता बघू शकतो की याच्यात ऑलमोस्ट आपण 8 जण तरी आपण बसू शकतो. 4 इकडे 4 इकडे. मोठा स्पेस दिलेला आहे. लेग रूम चांगला आहे. लगेज स्पेस पण आहे. हँडल बार्स दिलेले आहेत. इथे दरवाजाला हँडल बार दिलेला आहे. फुट रेस्ट आहे की जिथे पॅसेंजर आरामशीर आतमध्ये येऊन बसू शकतो. वाह. आणि वर सुद्धा आपल्याला हँडल बार दिलेला आहे पॅसेंजरसाठी पकडायला. आणि महत्वाचं म्हणजे लाईट्स दिलेले आहेत. छानसा LED लाईट. 8 लोक आरामशीर इथे बसू शकतात आणि प्रवास करू शकतात एकदम कम्फर्टेबली. विशेष म्हणजे की आपल्याला वायडर विंडो मिळतो की ज्या लोकांना मागं बसून प्रवास करायचा असतो तर त्यांच्यासाठी खास या तुफान मध्ये एकदम वायडर विंडो दिलेला आहे. एकदम हवेशीर आणि सुखकर प्रवास दिलेला आहे. विशेष म्हणजे ज्या लोकांना आतमध्ये त्रास होतो, बॅक साईडला बसताना काही त्रास होतो, त्यांच्यासाठी खास तुफान मध्ये वायडर विंडोज दिलेले आहेत आणि मस्त हवेशीर प्रवास करून आरामात आपल्या डेस्टिनेशन पर्यंत आपण पोहोचू शकतो. आणि मेन गोष्ट तर आपली राहिलीच की ती म्हणजे लगेज कुठे ठेवणार. चला तर मग दाखवतो. लगेच आपण तर सीट्सच्या खाली ठेवू शकतो आरामशीर आणि आपले छोटे जे बॅग्स असतील तर सीट्स खाली बरोबर ऍडजस्ट होतात. मोठे बॅग्स असतील तर ते या बाजूला ऍडजस्ट होऊ शकतात आरामशीर. तर मंडळी कशी वाटली दमदार लोकांची दमदार तुफान? आवडली ना? तर मग वाट कसली बघताय या सिद्धार्थ मोटर्सचा टेस्ट राईड घ्यायला. तोपर्यंत चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. बाय बाय. टेक केअर.